भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. होकायंत्राचा काटा. होकायंत्राचा काटा नेहमी उत्तर दिशा दाखवितो, म्हणून समुद्रात चालणाऱ्या गलबताची दिशा चुकत नाही. त्याप्रमाणे मनुष्याच्या अंतःकरणाचा रोख जोपर्यंत ईश्वराकडे असतो तोपर्यंत संसार समुद्रात तो बुडत नाही. माकडाचे पोर आपल्या आईला अगदी घट्ट धरून बसते, तसे मांजराच्या पोराला आपल्या आईस धरता येत नाही. तर त्याची आई त्याला जेथे जेथे ठेवील तेथे तेथे बसून मिऊ मिऊ करून दीनवाणे ओरडावे एवढेच त्याला समजते. माकडाच्या पोराने आईला सोडले तर ते खाली पडेल आणि त्याला दुखापत होईल. ह्याचे कारण ते त्याच्या स्वतःच्या शक्तीवर अवलंबून असते. पण मांजराच्या पोराला ह्याचा काही विधिनिषेध नसतो, कारण त्यांना ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी त्यांची आईच घेऊन जात असते. त्याप्रमाणेच आत्मश्रद्धा वा सर्वतोपरी ईश्वरेच्छेचे अवलंबन ह्या दोहोंमध्ये तफावत आहे. बायकांच्या डोक्यावरील भांडी. आमच्या देशातील खेडेगावातील बायका डोक्यावर एकावर एक पाण्याची भांडी भरून घेऊन चालत असतात आणि एकमेकांमध्ये सुखदुःखाच्या गोष्टी बोलत असतात, तरी त्यातील पाण्याचा एक थेंबसुद्धा सांडत नाही. सन्मार्गातील प्रवाहानेही तसेच राहिले पाहिजे. तो कोणत्याही स्थितीत पडलेला असो, त्याने नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपले लक्ष सत्यमार्गापासून कधीही ढळता कामा नये. कृष्णलीलेचा खेळ. आमच्या नाटकाच्या खेळात कृष्णाचे चरित्र व लीला करून दाखवित असतात. त्यामध्ये सूत्रधार नमनालाच मृदुंग वगैरे वाजवून व मोठमोठ्यांनी ताना तोडून हे कृष्णा धाव, प्रिय सख्या ये अशा प्रकारे गात असतो. पण कृष्णाचे सोंग घेणारा मनुष्य असतो तो त्याच्या त्या गाण्याकडे किंवा ओरडीकडे मुळीच लक्ष देत नाही. रंगभूमीच्या पलीकडच्या खोलीमध्ये तो खुशाल गप्पाष्टक मारीत व विड्या फुंकीत बसलेला असतो. पण हे त्याचे नमन संपले आणि धर्मात्मा नारद ऋषी रंगभूमीवर येऊन आपल्या मधुर आणि मृदुल वाणीने कृष्णात बाहेर येण्याविषयी परिपूर्ण भक्तीने हाक मारतील की त्या कृष्णाला दुसरे कोठेच राहावे असे वाटत नाही, तर तो अगदी धावत रंगभूमीवर येतो. तद्वत भक्त जोपर्यंत हे ईश्वरा ये रे ये म्हणून केवळ गळ्यापासून वरती हाक मारित असतो तोपर्यंत तो कधीच येत नाही. परमेश्वराने भक्ताच्या अंतःकरणात प्रवेश केला की ईश्वरोन कंठा विरून जाऊन त्याची सारी ओरड अजिबात बंद पडते. कोणीही अंतःकरणापासून खऱ्या प्रेमाने निस्सीम भक्तीने प्रभूला हाक मारली असता त्याच्याने ओ द्यायला उशीर म्हणून करवत नाही. सच्चिदानंद समुद्रात खोल बुडी दिली पाहिजे. काम, क्रोध इत्यादी उग्र जलचरांस भिवू नका. विवेक आणि वैराग्य ह्या दोन्हीचा रूप हळदीचा आपल्या अंगाला लेप द्या, म्हणजे नक्र, सुसरी वगैरे हिंसक प्राणी जवळसुद्धा येणार नाहीत, कारण त्या हळदीचा दर्प त्याला दुस्सह होतो. मोहनीच्या ठिकाणी जगज्जननीचे विचार न्यावेत. जेथे जेथे मोहनी पडण्याचा संभव अशा ठिकाणी जाण्याचा प्रसंग आलाच तर आपल्या जगज्जननीचे विचार आपल्याबरोबर घेत जावेत, म्हणजे तुमच्या कितीही दुर्वृत्ती तुमच्या जरी अंतःकरणाच्या गुहेत लपून बसल्या असल्या तरी त्यांच्यापासून ती तुमचे संरक्षण करील. आपल्या आईसमोर दुष्कृत्य करणाऱ्याला व दुर्विचार मनात आणण्याला सुद्धा शरम वाटते. आपल्या देहावरची प्रीती कशाने कमी होईल? मनुष्य देहाचा सापळा सारा नाशिवंत वस्तूचाच बनलेला आहे, मांसाचा, रक्ताचा आणि हाडांचा. आणि तो मांस, अस्थी, मेद, रक्त आणि इतर घाणेरे व कुजणाऱ्या पदार्थांचा संग्रह आहे. असे देहाचे पृथक्करण केले म्हणजे त्याच्यावरची प्रीती नाहीशी होऊन जाते. भक्ताने आपली वागणूक काही निराळ्या तऱ्हेची ठेवली पाहिजे की काय? त्याची वागणूक काही यथायोग्य पद्धतीची असली, बरेच संन्याशाप्रमाणे भगवी वस्त्र धारण करतो किंवा भिकाऱ्याप्रमाणे हातात झांज व खंजिरी घेतो, त्याच्या तोंडून हलके शब्द किंवा ईश्वराची निंदा निघत नाही किंवा पाखंड मताची गाणीही तो गात नाही.
पण झकपक पोशाख करतो, छान शोकीने वागतो. त्याच्या मनाचा कल स्वाभाविकपणेच हलके विचार करण्याकडे व हलकी गाणी गाण्याकडे वळतो.